कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट हे काही प्रमाणात व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवर आणि कॉफीच्या सेवनाच्या प्रमाणावरती अवलंबून असते. मध्यम प्रमाणात म्हणजेच दिवसातून 1 ते 2 कप कॉफी पिणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, तर जास्त प्रमाणात म्हणजेच दिवसातून 3 ते 4 कप किंवा त्यापेक्षाही जास्त कॉफी पिणे काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. मग तुम्हालाही प्रश्न पडला असेल, खरंच कॉफी शरीरासाठी हेल्दी आहे की अनहेल्दी? आणि हेच आपण आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया कॉफीचे काही आरोग्यदायी फायदे. नंबर 1, कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. नंबर 2, कॉफीतील कॅफीन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे एकाग्रता आणि सतर्कता वाढण्यास मदत होते. नंबर 3, काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफीच्या नियमित सेवनाने टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. नंबर 4, काही संशोधनानुसार कॉफी पार्किन्सन्स आणि अल्झायमर यासारख्या न्यूरोडिजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी करण्यास मदत करते. नंबर 5, कॉफी यकृतासाठी चांगली मानली जाते आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका त्याचप्रमाणे फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. नंबर 6, काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफी पिणाऱ्यांमध्ये नैराश्याचा धोका कमी होतो. आता जाणून घेऊया कॉफीचे अतिसेवन केल्याने शरीराला कोणते नुकसान भोगावे लागतात. नंबर 1, जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास झोप न येण्याची समस्या होऊ शकते. नंबर 2, काही लोकांना कॅफीनमुळे जास्त चिंता किंवा अस्वस्थता जाणवू शकते. नंबर 3, कॉफीमुळे ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. नंबर 4, जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. नंबर 5, गर्भवती महिलांनी कॉफीचे सेवन कमी करावे, कारण त्यामुळे गर्भाच्या वाढीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून कॉफीचे सेवन मध्यम प्रमाणात करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही लोकांना हानिकारक ठरू शकते. म्हणून तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही कॉफीचा समाविष्ट करत असाल तर कॉफी ही मध्यम प्रमाणातच यूज करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.